उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. 17 तारखेपर्यंतच नगरपालिका नगरपंचायती याचे फॉर्म भरण्याचं काम चाललंय. त्याच्यामुळे प्रत्येकजणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. कारण ते सगळ्या गोष्टी AB फॉर्म ते त्याच्या सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला कळवायच्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मी तुम्हाला मागे सांगितलं आमचं 32,000 कोटीचं पॅकेज होतं. नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली. दिवाळीनंतर पण पाऊस पडला. पुन्हा ते पॅकेज जवळपास 8,000 कोटीनं वाढलं. असं 40,000 कोटी रुपयाचं पॅकेज झालं. केंद्राची टीम पहिली येऊन गेली. आता दुसरी पण टीम येते. आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय. राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं. आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब हे सगळे ह्या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्यावेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं. महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातलं. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. पुण्यातल्या इच्छुकांच्या तुम्ही मुलाखती वगैरे घेताय, मात्र युतीचं काय ठरलं का? मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा. कारण काय झालं 11 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो 4चा प्रभाग इथं 5चा आहे ना, काही एखाद्या ठिकाणी 5चा प्रभाग हा हो एकच आहे पण आहे असे कसे असावेत. त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे OBC सर्वसाधारण SC ST पुरुष कसे अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कसं स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि सगळ्याच राजकीय पक्षांचं ते सगळ्याच त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे. आज मला सुभाष जगताप पण भेटले, आज मला सुनील टिंगरे पण भेटले, मला चेतन तुपेजी भेटले, दत्ता धनकवडीजी भेटले, सगळे अनेक मान्यवर माजी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले. त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा, मी परत 2 दिवसांनी येतो आणि त्या पद्धतीने कारण अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे. त्याच्यामुळं काय काय होतं आहे कसं होतं आहे. 9 वर्षांनी निवडणुका लागल्यात म्हणजे एक बॅचच जवळपास तिची संधी गेलेली आहे. त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आहे आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाचे आहोत, आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना. दोन राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत चर्चा होते. 2 राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत काही आहे का? अरे बाबा मी तेच सांगतोय ना. आता तुम्ही प्रत्येक वेळेस आज आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे. परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या शहरामध्ये काय काय घडतंय हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल. तो अंदाज आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी ठरतील. भाजप कुठेच तुम्हाला सोबत घेताना दिसत नाही. नाही कारण ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतात की दादासाहेबांसोबत हो का. वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात. आता त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात. त्याला आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा. चाचपणी करून समोर कसं काय काय घडतंय त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ.
शहरातले पदाधिकारी त्यांच्याशी अजून दोनदा आलात तुम्ही सोमवारी मागच्या आठवड्यात. रिपोर्ट आला तर तुम्ही शहरातले पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही चर्चा नाही केली, ग्रामीण भागातले जिल्हा परिषद असं कोणी सांगितलं? मी आता तुला नावच सांगितली की किती अहो शहरातल्याच एक थांबा, माझी तुला सूचना करतो की आत्ता सध्या सगळ्या आपल्या नगरपालिका नगरपंचायती आहेत, त्याच्यावर त्याची तर आता फॉर्म भरायला सुरुवात झाली, त्याच्यावर त्याला मला टॉप प्रायोरिटी द्यावी लागेल. आता त्याच्यानंतर कदाचित जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत जाहीर होईल कदाचित, पण तो निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकार आहे, आयोगाचा अधिकार आहे, आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येतील. मी आत्ता शहरामध्ये जे काही प्रमुख सहकारी आहेत त्यांची नावं पण घेतली, त्यांच्याशी मी बोललो, आज सांगितलं. त्याच्यामध्ये त्या सगळ्यांशी चर्चा करूनच आज ही काही मी पहिली निवडणूक लढवत नाही, अशा कितीतरी निवडणुका आम्ही लोकांनी लढवलेल्या आहेत. त्याच्यावर हे आम्हाला नवीन नाही. आम्ही योग्य पद्धतीनं आमच्यामध्ये एकोपा राहून आमच्यामधले ताकदीच्या लोकांना एकत्र आणून चांगल्या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व देऊन पुढे जायचं आम्ही ठरवलं. मी सांगितलं बारामती नाही, तो नाही माध्यमांच्या समोर येऊन त्याची अरे प्रतिक्रिया बाबा. देतात की दोघं एकत्र लढले तर फायदा होईल. त्यांचं हे मत आहे. कुणाचं? तुमचे जे नावं घेतात ठीक आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि काय तो योग्य निर्णय घेऊ. पहिल्यांदा ज्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो त्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा काय म्हणणं आहे ते त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. मला काही मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. काल आम्ही मुंबईमध्ये होतो, कॅबिनेट पण परवा झाली, मुख्यमंत्र्यांनी नाही कालच झाली, चुकून मी परवा म्हणलं. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः सगळ्यांना हाय अलर्ट करायला म्हणून सांगितलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंटला बारकाईनं लक्ष ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही CP वगैरे सगळ्यांशी बोललेलो आहे, कारण शेवटी अशा प्रकारच्या घटना देशातल्या कुठल्याही भागामध्ये झाल्या की प्रत्येक शहरातली मोठी शहरं विशेषतः त्यामध्ये कुठं तपास करणं, चेक नाके उभे करणं, संशय जर कुठं CCTV कॅमेऱ्यामध्ये असं वाटलं इथं जरा संशय येतो त्याबद्दलची माहिती घेणं, या सगळ्या गोष्टी पोलीस खात्याच्या चालू आहेत. दादा, काल तुम्ही आणि तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांना वर्षावर जाऊन भेटलात, काय झालं बैठकीत? अरे बाबा, बेरजेचं राजकारण करायचं आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे. काय म्हणले? काल मुख्यमंत्र्यांना तुम्ही जाऊन भेटले, तुम्ही तटकरे, काही इलेक्शन संदर्भात चर्चा झाली की काय नाही? इलेक्शनच्या संदर्भामध्ये हे जे काही चाललेले आहे त्याबद्दल की बाबा साधारण काय लाईन ठेवायची, काही ठिकाणी तिथले वेगवेगळ्या गोष्टी कानावर आल्या जिल्ह्यातल्या, तर त्याच्याबद्दल राज्याच्या प्रमुखांशी भाजपचे निर्णय स्वतः मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघं घेत आहेत. त्याच्यावर तिथं बावनकुळे साहेब पण होते आणि मुख्यमंत्री पण होते वर्षावर, तर ते म्हणले तिथंच या, म्हणून आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. एकनाथराव ते ज्ञानेश्वरीला शेजारीच असतात, त्याच्यामुळे ते तिथल्या तिथं म्हणजे बोलता येतं. शेवटी आम्ही सगळेजण मिळून NDA आणि महायुती ह्याच्यामध्ये एकत्रपणे जातोय. लोकसभा विधानसभेला आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना ज्यांचा प्रचार महायुतीचा करायला सांगितलेला आहे. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यावेळेस त्यांना पण कशी आपल्याला ताकद देता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही सगळेजण आमच्या स्तरावर करतो. बेरजेचं राजकारण म्हणालात, हेच बेरजेचं राजकारण दादा पवार कुटुंबात करताना दिसतील का? त्या संदर्भामध्ये तुला एक माहिती का रे बाबा, मी नेहमी राज्यात सांगतो, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो असं म्हणतात. दादा, आम्हाला माहिती होतं ताई आणि साहेबांनी सांगितलं की सगळं स्थानिक निवडणूक दादांनी सगळं क्लिअर करावं. दोन्ही गट तुला कोणी सांगितलं? पक्षातले रुपाली ठोंबरे तुम्हाला भेटताय, सोशल मीडियावर पोस्ट करतात दादांना भेटायला. बरोबर,
महाराष्ट्राला परत दिलं असं काहीतरी त्यांचं काय बिनसलंय का? अजिबात नाही. तुला काही माहिती नाही. मी रुपालीताईंना भेटलो, मी त्यांच्याशी बोललो. त्यावेळेस अभय मांढरे पण होता. अभय कर इथं अभय पण तिथं होता आणि मी ताईंना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. तो आमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही कुटुंब म्हणून परिवार म्हणून समजतो. त्याच्यात आपल्याला काही खमंग बातम्या मिळतील असं काही तुम्ही मला ताणू नका. वाद मिटवणं हे माझं काम आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. त्याच्यातनं तुम्ही जसा तुमच्यात वाद झाला की तुम्ही तुमचा मिटवता, तसं मलाही माझ्या पक्षात झालं की मिटवावं लागलं. तटकरे गट नेहमी हवी होतो असं एक आरोप होतो. तटकऱ्यांनीच सगळी कारवाई केली असं एक रुपालीताई असं कुणी कोणाचाच आम्ही सगळे मिळून निर्णय घेत असतो. अरे एक्झिट पोल है ना वो, 14 तारीख तक रुको रुको रुको, इतनी जल्दबाजी क्या है? कशामध्ये बाबा? अरे बाबा तुला काही सकाळपासून कुणी मिळालं नाही का? आम्ही आमच्या पक्षाचं बघू ना, तू नको काळजी करू. मुलाखती हो. उद्या बारामती आणि दोन्हीच्या बद्दल त्याच्याबद्दल नागरिकांचा जो सिव्हिक सेन्स आता आपण खूप व्हिडिओ बघतो की पुणेकरांचा सिव्हिक सेन्स गणतो. म्हणजे फुटपाथवरती गाडी चालवणं असेल किंवा रात्री रस्त्यावरती कचरा टाकणं असेल, तर नागरिकांना तुम्ही पुणेकरांना आज जी घटना तुम्ही ह्या चौकात बघताय, मी आता भाषण पण काय केलं, मी कुठेही पॉलिटिकल भाषण केलं नाही. आपल्या सगळ्यांनी मिळून पुणेला कसं चांगल्या पद्धतीनं पर्यावरणचा सगळा विचार करून, स्वच्छतेचा विचार करून ह्या पुण्याला पुढं देता येईल हा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायचा. त्याच्याकरता तुम्ही पण थोडंसं मीडियाच्या मार्फत काही चांगल्या गोष्टी दाखवल्या तर त्याचा फायदा होईल. काही खराब गोष्टी दाखवायच्या नंतर त्याचं परिवर्तन कसं, आता चित्रफित दाखवली, पूर्वी कसं होतं आणि आता कसं झालं, आपोआप सगळ्यांना त्याच्यातनं समाधान मिळतं आणि मग त्याचं अनुकरण इतर पण करतील. हे आम्ही ह्या पद्धतीनं पुढं जातोय. हे काही एवढ्या पुरतं नाही, आता हे सगळीकडं वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी, NGOsनी त्या भागामध्ये न्यावं ही आमची धारणा. गुन्हेगारीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. तुम्ही मागे अनेक वेळा सांगितलं होतं की टायरमध्ये टाका वगैरे, पण एक ट्रेंड असा दिसतो दादा अल्पवयीनच्या मुलांच्या संदर्भात काय? तुम्ही सांगितलेला गोष्ट खरी आहे. 14 वर्षाची 15 वर्षाची मुलं, त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारच्या पण लक्षात आणून देतोय. ते 18चं आहे, ते जरा काढून 14पर्यंत आणलं तर याचा उपयोग होईल. कारण काय झालंय, हे जे काही चुकीची प्रवृत्ती, विकृती म्हणा, ही लोक त्यांचा हेतू साधण्याच्या करता मायनॉरिटीमधल्या मुलांना, म्हणजे कमी वयाच्या मुलांना त्याच्यामध्ये सामावून घेत आहेत आणि त्यांना ते करण्याला भाग पाडतायत. कारण त्याच्यातनं पुढं ज्या कारवाई करायची असते, कलमं लावायची असतात, त्याच्यात काही अडचणी येतात आणि म्हणूनच त्याच्यात बदल, काळानुरूप बदल करता येतो. तसा बदल मला असं वाटतं की केंद्र पण ही गोष्ट सिरियसली घेतील. कारण हा महत्वाचा आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे. बरोबर आहे, त्याचं काम नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेब आणि केंद्र सरकार करू पाहतंय. कारण आत्ताचा आहे तो रोड कमी पडतोय. मी मगाशीच वाहनांचा उल्लेख केला. आता पूर्वी 10 टनी ट्रक असायचे, आता 40 टनी ट्रक, 50 टनी ट्रक निघालेले आहेत आणि म्हणून अशा विस्तृत रोडची खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता गरज आहे. दादा स्टॅम्प ड्युटीचं काय? बावनकुळे म्हणाले की एवढं भरायची गरज आहे की तपासावं लागेल. अरे बाबा थांब ना, आता मी कितीदा सांगितलं रे की त्याच्याबद्दल GR काढलेला आहे, कमिटी केलेली आहे. कमिटीला त्याचा अभ्यास तरी करू द्या ना. अभ्यास केल्यानंतर काय त्याच्याबद्दल अहवाल येतो तशा पद्धतीनं पुढं निर्णय हे वरिष्ठ निश्चितपणे घेतील. दोन मिनिट